आयुष्यात आपण प्लॅनिंग आणि विचार केल्याप्रमाणे सर्वच गोष्टी सहजरित्या होतीलच असं नाही. काही वेळेला अनपेक्षित अडथळेसुद्धा तुमच्या सकारात्मक ऊर्जेला, विचारांना नकारात्मक रूपी वळण देऊन नैराश्य निर्माण करतील. परंतु खचून न जाता योग्य तो मार्ग काढून आपली वाटचाल थांबू न देता आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुन्हा सकारात्मकतेने प्रवास करणे याला जीवन जगणे असे म्हणतात. जो थांबला तो संपला ही म्हण मात्र अगदी बरोबर आहे. कारण अडचणींना वैतागून ज्याने माघार घेतली त्याला अपयश ही यशाची पहिली पायरी असते या वाक्याचा अर्थ आयुष्यभर समजणार नाही. असेच काही अडथळे आमच्या या आजच्या प्रवासात आलेत आणि त्यावर मार्ग काढत आम्ही आमचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू ठेवला आहे. तर ऑल इज वेल म्हणा आणि पुढे जात राहा. देखो देखो सोन्यासारखी पिवळी वाळू आहे, सोन्यासारखी पिवळी. सोनं फिका पडेल एवढी पिवळी आहे. वाळू रे वाळू, वाळवंटाची वाळू, वाळू तन चाललाय मालाडचा बाळू. म्हणजे का रोड आहे यार, वाळवंट अजून चालवतो आपण. एक नंबर, एक वेगळाच हॉट एक्सपिरियन्स आहे, हॉट एक्सपिरियन्स. तर इथूनच एंट्री झालेली आहे जम्मू काश्मीर. क्या बात. आपला 5वा स्टेट एंटर करतो आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर. महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये आपल्या सुझुकी 125 बर्गमॅनवर, आपल्या रुस्तमवर, आपल्या स्वप्नपरीवर. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. राजस्थान सीकरमधून. तर आता आम्ही आहोत राजस्थानमधील सीकर येथे आणि हे हरियाणा राजस्थानच्या बॉर्डरवर आहे. तर आज आमच्या राईडचा 3रा दिवस आहे आणि पाहू शकता इथे आम्ही राहिलो होतो. आणि हे सीकरमध्ये जे मेन जंक्शन आहे ना हायवेला, तिथेच आहे. आणि टोटल या रूमची कॉस्ट पडली आपल्याला 1500 रुपये. तर व्यवस्थित आहे, ठीक आहे, मॅनेज होऊन जाईल तुमचं. आणि आजचा आपला प्रवास असणार आहे 612 किलोमीटरचा. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:45. आम्ही 5 वाजताच उठून सगळी तयारी वगैरे करायला घेतली. तर आता इथे आपलं सगळं सेट झालेलं आहेत, सगळे गेअरअपसुद्धा झालेले आहेत, आंघोळ्या झालेल्या आहेत. तर आता फटाफट निघूया. 10-15 मिनटामध्ये आपल्या गाड्यांवर सामान लोड करूया आणि आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. सीकरमधून तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आता आहोत आम्ही सीकरमध्ये आणि मुंबई ते सीकर असा 1200 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत पोचलो आहे. काल संध्याकाळी आम्ही 7 वाजता पोचलो होतो. तर छान असा प्रवास झालेला आहे. तर आता आपण सगळं फ्रेशअप हे करून आंघोळ वगैरे करून बॅगाला लोड करायला आता घेतलेले आहेत. आता गाडी वगैरे पुसूया, त्यानंतर टायर प्रेशर वगैरे चेक करू. तर आता आपण आजचा प्रवास करतो आहे पठाणकोटपर्यंत आणि सीकर ते पठाणकोट अंतर आहे 615 किलोमीटर. तर आता 7:15 होत आलेत. आय थिंक राईड सुरू करायला अजून 10-15 मिनटं जातील. त्यानंतर बघूया कसं काय नियोजन होतं. तर आपले इतर 2 रायडरसुद्धा रेडी आहेत पुढच्या प्रवासासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. डे 3च्या राईडला सुरुवात करतो आहे आपण आणि आता निघालो आम्ही सीकरमधून. तर म्हणजे आता आपण फतेहपूरमध्ये पोचलो आहेत आणि आता जो सुंदर सुसाट स्टेट हायवे होता ना, तो सुद्धा इतका मख्खन होता ना. आणि डांबराचा रस्ता आहे, कारण इथे पाऊस इतका जास्त पडत नाही, त्याच्यामुळे रस्ते वर्षानुवर्ष टिकून राहतात. आणि ह्याच्यावर सुद्धा कुठे कुठे खड्डे झालेल्याचे पॅचेस बघा किती नीट अँड क्लीनली त्या लोकांनी विझवलेले आहेत. आणि 25 मिनटामध्ये आपण राईड केलेला आहे 50 किलोमीटर. म्हणजे एका मिनटाला 2 किलोमीटरच्या हिशोबाने अर्ध्या मिनटात 1 किलोमीटर, कारण रस्ताच तसा होता. तर आजचे 600 किलोमीटर जर कंप्लीट करायचे असतील
तर आपल्याला ह्याच स्पीडने म्हणजे जावं लागेल 90, 95, 92 वगैरे. आणि रस्ते सुंदर आहेत. तर आता फतेपूर क्रॉस करतो आहे आपण. आणि ही जी नावं आहेत फतेपूर वगैरे, फरीदाबाद, फतेपूर, तर मला माझ्या म्हणजे माहिती नाही चुकेन की बरोबर आहे, तर हे मुघलांच्या काळापासून त्यांनी ठेवलेली नावं असावीत असं मला वाटतं आहे. तर याच्यावर तुमचं काय कमेंट असेल नक्की एकदा कमेंट करा. ब्रिजच्या खाली घेऊया. तर म्हणजे इथे पाहू शकता तुम्ही हिसार जे आहे 164 किलोमीटर, अंबाला 354 किलोमीटर, 350 किलोमीटर. चलो मस्त छान रस्ते आहेत. इम्प्रेस्ड, एक नंबर. आणि सर्वत्र आहे ना इथे वाळूच आहे, कारण आपण वाळवंटातूनच जातो आहे राजस्थान म्हटलं की. आणि मार्बल, तर सगळी रस्त्याला ना वाळू आहे. पण ती उडली की ना लगेच जमिनीवर बसते सुद्धा. ही बघा, बसते सुद्धा जमिनीवर. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी धूळ उडते ना ती तुमच्या नाकात गेल्याशिवाय ती हार मानतच नाही, नाकातोंडात गेल्याशिवाय असं आहे. आणि इथे ह्या ज्या गव्हर्मेंट बस आहेत भरपूर मेंटेन आहेत आणि भरपूर जुन्या आहेत. आणि आपल्या लालपऱ्या ज्या आहेत बेस्ट BST, हे ॲडव्हर्टायझिंग ते ॲडव्हर्टायझिंग. इथे गव्हर्मेंट बसला ॲडव्हर्टायझिंग नाही आहे आणि 1 नंबर लिहिलेलं असतं त्याच्या मागेसुद्धा. हे वाळू बघा कशी एकदम मक्खनसारखी असे हाले डुले, भारी वाटते बघायला, 1 नंबर. तर मस्त 6 लेनचा हायवे, क्या बात. हो, नॅशनल हायवे 58च आहे. आणि हा भरपूर वेळापासून आपल्या सोबत आहे नॅशनल हायवे. काय रोड आहे यार, काय रोड आहे. हा 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 हा. म्हणजे ते दुधावरची साय असतं ना, इथे मंदिर आहे जाटी बालाजी धाम. आता त्या टँकरवाल्याने हॉर्न वाजवला आहे, कारण देवाला आपण नतमस्तक होतो ना, त्याच्यामुळे कोणतंही मंदिर दिसलं की आपण हॉर्न वाजवायचा. तर देवाला वाटतं बाबा मला डावलून नाही गेला, लांबून का होईना मनात प्रार्थना केली असं. नाही जाऊया मागे. हो हो. तर म्हणजे इथे एक सीन झालेला आहे. एकाच वेळी 2 कुत्र्यांना धडक लागलेली आहे आणि दोन्ही मेलेले आहेत. तर एक आपल्यातली ह्युमॅनिटी म्हणून आपण दोघांना रस्त्याच्या कडेला करूया. हा कंटेंट नाही आहे, पण त्यांच्या अंगावरून कोणतीही गाडी जाता कामा नये, त्यासाठी मला ते योग्य नाही वाटत आहे. बापरे, दोन्ही मेलेत. ओ शिट. हातात काहीतरी प्लॅस्टिक घेऊया. प्लॅस्टिकच्या पिशवीने त्याचा पाय पकडतो. मी करतो, थांबा. त्यांच्या अंगावरून गाडी काढणार. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच, एका वेळेला 2 कुत्रे मेले होते आणि त्यांच्या अंगावरून गाडी वगैरे जाणार, कारण तो सुद्धा एक जीव आहे. आणि त्यांची म्हणतात ना शेवटचा त्यांचा वेळ काळ ही अशी आले. आणि आणखी गाड्या जाऊन हे बघा त्याचं कोणतरी आलंय, मित्र आहे त्याचा. दादा तू तरी असं नको जाऊ. तर जर तुम्हाला असं वाटलं ना आणि तुमच्यासोबत कोणी असेल तर तुम्ही सुद्धा करा. ते बघा, एक इकडे पडलेला, एक तिकडे पडलेला. आता त्यांना मनाला बरं वाटलं, जाऊ द्या. त्यांची विल्हेवाट कशी लागायची लागेल, पण गाड्या जाऊन त्यांचा चेंदामेंदा झालेला आवडणार नाही ना. चला, कारण तो पण जीव आहे, आपण पण जीव आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तर म्हणजे व्हिडिओत दाखवणं एवढं योग्य वाटत नव्हतं. एक कुत्रा इथे होता, एक कुत्रा तिथे होता आणि दोघांना एकत्र गाड्यांची धडक लागली आणि दोघे जागीच मेले. आणि लेटेस्टच झालं असावं, कारण फ्रेश आहे दोन्ही.
तर बघू शकता एकाला मी खेचून इथे टाकलं आहे, एकाला खेचून तिथे टाकलं आहे, कारण यांच्या अंगावरून गाड्या जाऊन ना चेंदामेंदा होणार आणि ते योग्य नाही वाटत होतं. याच्या आधीसुद्धा मी 1-2 कुत्र्यांना असं टाकलं. जर तुम्हाला कुठे असं काही दिसलं तर नक्कीच करा यार. मुके प्राणी आहेत बिचारे, त्यांची काय चूक होती, घरदार नाही. आता बिचारा त्याचा मित्र बघा, दोघांकडे जाऊन आता तो टेन्शनमध्ये आला आहे की बाबा आता माझं काय होईल. तर चला आता रामगड आहे 6 किलोमीटर, पुढचा प्रवास करूया. 1 मिनटं. तर म्हणजे इथे पाहू शकता ब्रिजचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण वाळू आहे. क्या बात. आणि असणारच, आपण बट ऑब्वियस राजस्थानमध्ये आहोत आणि इथे आहे ना, तुम्ही राईड करताना तुमचं वायझर खाली ठेवा, कारण एकदा चेहऱ्याला वाळू चिपकला तर ते एकदम घामाने तो आहे ना, खाज पण येऊ शकते आणि खारट खारट होईल सगळं, हो ना. आणि बघू शकता पूर्ण वाळवंटातली वाळू इथे आणली आहे आणि हळूहळू आम्ही चाललो आहे ना, तर वाळू वाढत चाललं आहे. आम्ही टुवर्ड्स आता राजस्थान बॉर्डर आणि हरियाणा बॉर्डर याच्यामध्ये चाललो आहे. तरी वाळू बघा, आपल्याकडे मातीचे ढिगारे पाहायला मिळतात आणि ते वाळूच आहे. आणि जे कामं करतायत ना ते प्रॉपर वेनी करतायत. कुठे डायव्हर्जन आहे तर ठळक अक्षरात लिहिलेलं आहे डायव्हर्जन आहे. आपल्यासारखं नाही की एक छोटूसा स्टिकर लावला आहे, नंतर फाटलेलं तुटलेलं ते प्लॅस्टिक उभं केलं आहे बॅरिगेडचं. प्रॉपर वे आहे, प्रॉपर. आवडलं. आता हे बघा, तिथून गायी येत आहेत, त्यांना माहिती नाही की आपण येतो आहे, पण आपल्याला माहिती आहे की गायी येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अक्कल आहे तर आपण गाडी स्लो करा. आता ही बघा, हिला तुम्ही किती हॉर्न दिलात ती पळणार तर नाही. हे बघा, जे मी म्हटलं डायव्हर्जन किती लिहिलं आहे इंग्लिश, यांना व्यवस्थित येतं आहे, आपल्या लोकांना नाही. तर आता हिसार आहे 144, चुरू चुरू 19 चुरू, अंबाला 334 आणि सगळी विटांचीच घर आहेत. मस्त मस्त, पाहून छान वाटलं. एक वेगळ्या स्टेटमधलं जे त्यांचं राहणीमान असतं, इकडचा नेचर. कारण जिकडे झाड आहे ना ते झाडसुद्धा वाळूतच आहे. आता त्याचं रूट कसं काय बाबा देवाला माहिती. कधी थांबलो ना आपण तर दाखवेन, पण आता थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. आपल्याला कॅरी ऑन कंटिन्यू चालवायचे, कारण आजचा पल्ला आपल्याला लवकर कवर करायचा आहे. देखो देखो, सोन्यासारखी पिवळी वाळू आहे, सोन्यासारखी पिवळी. सोनं फिकं पडेल एवढी पिवळी आहे. काय हॉर्न वाजत आहे, काय गरज तुला? अरे काय गरज, एवढी खास हॉर्न वाजवतोय. आणि इथे बघा, जे मी म्हटलं ना झाडं अशी वाळूत आहेत आणि आजूबाजूला वाळू. हे बघा, गोप्रोत किती दिसतंय माहिती नाही. आणि वाळूचे हो हो हो, आणि याचा स्लिपसुद्धा होऊ शकतो ब्रेक मारला तर. वाळू रे वाळू, वाळवंटाची वाळू, वाळू तन चाललाय मालाडचा बाळू. सही जुळत आहे ना, असं मला काय नाही काय सुचत असतं. वाळू रे वाळू, राजस्थानची वाळू, सोन्याहून पिवळी राजस्थानची वाळू, वाळूतून चाललाय मालाडचा बाळू. बाळू होणार आणि बाळू होणार या उन्हात काळू. बाळू रे बाळू, राजस्थानची वाळू, वाळूतून चाललाय मालाडचा काळ नाही मालाडचा बाळू, उन्हातून होणार बालूचा काळू. क्या बात, क्या बात, क्या बात. आता ह्या स्पीडमध्ये पण आपण मजा घेऊनच चालवतोय. 95ला आहे आपण. हो, गाय 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 आली, गाय आली, हळू आली, गाय आली, इकडून आली तिकडून गेली. हाँ ये हाँ 9500 भागती है. अच्छा, हाँ. कितनी क्या है? कितनी कितनी कीमत? पैसा? अच्छा, 1.5 लाख तक जाती है. 1.5 लाख की. हाँ. 1.5 लाख में तो सही है. हाँ, मतलब किस्त वो अपन किस्त में भरते हैं ना, वैसा दे. नहीं तो 1,20,000 1,30,000 में. 1,20,30 की है कि? हाँ, ये सब बाद में लगाना पड़ता है बाद में. ऐसा. और क्या नाम है,
एक बार चार्ज करने में एवरेज चार्जिंग नहीं है, पेट्रोल। पेट्रोल की है क्या? हाँ तो हाँ, चार्जिंग की है। 200 किलोमीटर जाता है। नहीं होती चार्जिंग की है। नहीं चार्जिंग में इतना दम किधर है? अभी इतना गर्मी में तो चार्जिंग होता ओ बैटरी फट जाएगा चार्जिंग का। गर्मी में तो चार्जिंग उतर जाता है, मोबाइल का चार्ज उतर जाता है तो बराबर ना। तो आप लोग ये तर म्हणजे आता आपण राजस्थानमध्येच आहोत आणि इतकं ऊन आहे ना, 55 डिग्री वाटते तापमान इकडे जबरदस्त. तर आता अर्ध्या पाऊण तासाच्या राईड नंतर पुन्हा मी जॅकेट काढून ठेवले, कारण जे आपल्यासोबत एकनाथ भाऊ आहेत ना, तर ते गरम वातावरणामुळे त्यांचं थोडंसं ब्रेकडाऊन म्हणजे गाडी चालू बंद होते. तर आम्ही आता या शेडखाली थांबलो आहेत. मस्त आता थोडंसं गार वाटते दोन्ही गाड्या, कारण मोबाईलची चार्जिंग पण घपाघप उतरत चालली आहे. काहीच नाही केलेलंच मोबाईलमधून शूट, तरी 40% आले. ड्रोन उडवत होतो, ड्रोनची बॅटरी 97-98वरून डायरेक्ट 39-40 म्हणजे 15. जो ड्रोनची बॅटरी माझी 35-40 मिनटं चालते, ती 15 मिनटात ड्रेन. तर हे असं काहीसं आहे. तर आता एकनाथ भाऊ येऊ द्यात, तर आम्ही थांबतो आहे, कारण खूप ऊन आहे. जास्त शरीराला स्ट्रेस पण नाही द्यायचं आहे. तर ते आल्यावर इथे थोडंसं रेस्ट करूया त्यांच्या गाडीला आणि आम्ही पण. आणि खूप थंड पाणी, नॉर्मल पाणी, तर नॉर्मल पाणी प्यायची इच्छाच नाही होत आहे, थंडच पाणी पितो आहे ना आपण. आणि इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, राजस्थानमध्ये सगळ्या पेट्रोल पंपवर आहे ना बिस्लरी जे फिल्टर पाणी आहे ना थंड ते आहे, आणि फुल मोठ्या टाक्या लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती एक चांगली सोय आहे इथल्या लोकांसाठी. थँक्यू सो मच, कारण त्याची किंमत आमच्यासारख्या ट्रॅव्हलरलाच कळणार थंड पाण्याची. पाणी एकदम थंड आहे. तर आम्ही पेट्रोल पंपपासून आता 50 किलोमीटर आलो आहे, पण अजून हे पाणी थंड आहे. आणि हे पिशवीत ठेवलं होतं म्हणून थंड आहे. कॅन्टीनवाले आलेले आहेत, कॉफीवाले. आज कॉफीवाल्यांनी काय आणले? कोकम सरबत. कोकम सरबत आणलं आहे, हे बघा. वा चिक्या आणल्यात. चिक्की आणली आहे, हे बघा. हो खजूर. या. तर ही असते राईडची मजा, ट्रॅव्हलची मजा. तर आता आम्ही या उन्हामुळे थांबलो आहे एका साईडला, आणि इथे छोटासा अल्पोपहार सुरू आहे, कारण जबरदस्त ऊन आहे राजस्थानमध्ये, जबरदस्त ऊन आहे. म्हणजे या वाळवंटातून गाडी चालवताना एक वेगळाच अनुभव, वेगळाच एक्सपिरियन्स येतो आहे, कारण इथे सुद्धा संपूर्ण वाळूचे डोंगर आहेत. इथे सुद्धा संपूर्ण वाळूचे डोंगर आहेत, आणि त्या वाळूच्या डोंगराच्या मधून हा सुंदर असा मक्खनवाला रस्ता, आणि आपण त्या रस्त्याला राईड करतो आहे. खूप छान वाटतं. आणि या ज्या डोंगरांचा ना सुंदर असा आता ड्रोन शॉट घेऊया, कारण आता मला वाटतं ती वेळ आलेली आहे, जास्त वेळ दौडून फायदा नाही आहे. तर छान असा ड्रोन शॉट घेऊया, आणि नक्की कसा वाटेल कमेंट करून सांगा. तर मंडळी, इथे आपण आपला ड्रोन सेट केलेला आहे, आणि इथे मला असा ठेवून तो शूट करायचा, आणि ड्रोन तिकडे 1 किलोमीटर लांब मी ॲडजस्ट केलेला आहे. 500 मीटरवर आहे, आणि वारा खूप आहे, आणि ते बघा ना यार काय दिसतं यार, एक नंबर. तर आता आम्ही इथे आहोत, इथून आता असा दाखवतो. ड्रोन शॉट एन्जॉय करा. आता निशांत भाऊ आणि मी आहे, एकनाथ भाऊ खूप लांब आहेत आमच्यापासून, तर आमचा शॉट घेऊयात. चलो. थोडीशी रस्त्याच्या मध्ये घ्यावी लागेल. सुंदर असा ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न केला, पण जास्त वेळ उभं राहत नाही आहे. पूर्ण घामाघूम झालो आणि घुसमटायला लागलं, कारण आता गरम वाफा मारायला लागल्यात, कारण आता 11:15 झाले.
आणि ड्रोन शॉटमध्ये बराच वेळ जातो, त्यामुळे थोडक्यात घेतला. आणि आपला फॉलो मी मोड नाही आहे, त्याच्यामुळे तो जरा रस्त्यावरून जाण्याचा ट्राय केला. सांगा कसा आला, काय हरकत नाही. तर आता फटाफट क्लिअर करूया, कारण ऊन आता वाढायला लागले आणि सगळं तापायला लागलं आहे. रस्त्यापासून सगळा वाफा आता गरम गरम मारायला लागल्यात. मंडळी आता राजस्थानमधून आणि मुंबई असा प्रवास करतोय. आजचा राईडचा 3रा दिवस आहे आणि आता राजस्थान आम्ही थोड्या वेळाने हिसारनंतर एक्झिट मारू, हरियाणामध्ये प्रवेश करू. आणि इतकं गरम आहे ना, आता दुपारचे 11:45-12 होत आलेत आणि सकाळी 9 वाजता निघालो. 2 तासामध्ये 120-130 किलोमीटर केलं. सुंदरसे ड्रोन शॉट घेतले. आणि जेव्हा आपण रस्त्यात थांबतो ना, आतमधून असं लाही झाली, घाम सुटला. हे बघू शकता, हे पूर्ण घामाचं ते हे येतं ना मिठागर, ते मिठागर आलंय. मला वाटलं मी या बॅग लावतो ना, वॉटर बॅग, त्याच्यातून काय दूध बीज सांडलं का काय अंगावर. कारण आता सुकलंय, मगाशी एकदम वेगळंच वाटत होतं. भारी एक्सपिरियन्स आहे. आणि दुसरं म्हणजे ना, इतकं गरम आहे ना, तर आता दुसरा उपाय म्हणजे थोडंसं पाणी टाकून घ्या, कारण नाही राहत. ह्याने थोडीशी राहत येईल. थोडंसं आतमध्ये सुद्धा टाकूया. छान अशी आंघोळ झाली आहे सरांची. सगळ्यांनी तिघांनी पाण्याची आंघोळ केली. राजस्थान कम नमामि म्हणून तिथे गेले रंगीला राजस्थान. राजस्थान, तुम्हाला कसे राहता तुम्ही एवढ्या गरमीमध्ये ना, तुम्हाला खरंच खूप सॅल्यूट आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊससुद्धा असतो, गरमीसुद्धा असते, थंडीसुद्धा असते, पण इथे एवढी गरमी आणि एवढी गरमी, पाऊस त्या मानाने कमी. आपण आता आंघोळी केलेली आहे. आता पुढची राईड कंटिन्यू करूया. तुम्हाला वाटत असेल काय फालतूगिरी आहे, फालतूगिरी नाही. टेम्परेचर 50च्या आसपास आहे आणि काय सुचत नाही. आणि जसं आपण बालाक्लावानी हेल्मेट घालतो ना, असं कावरेबावरे होतो. काही सुचत नाही. चला पुढची राईड कंटिन्यू करूया. थांबून तुम्हाला कसं वाटलं? उष्णता खूप आहे, वाटायचं काहीच नाही. पूर्ण लायलाय झाली. मी पण आंघोळ केली. यांचं बघून मी केल्या. यांनी अंगावर पाणी टाकत होते, तर मला सुचलं की मी पण अंगावर पाणी टाकतो. पूर्ण डोक्यापासून वरती पूर्ण भिजलेलं आहे. आता थोडं गार बरं वाटतंय. पण तिथे अजून एक आपला माणूस येतोय पाणी टाकत. चला आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. म्हणजे का रोड आहे यार, वाळवंट अजून चालवतो आपण. एक नंबर, एक वेगळाच हॉट एक्सपिरियन्स आहे. हॉट एक्सपिरियन्स. 50 डिग्री तापमान आहे, पण जॅकेटवर पाणी मारलं होतं, ते लगेच 2 किलोमीटरमध्ये सुकलं आणि पुन्हा एकदा सगळं उन्हाने कडकडीत झाले. गरम वाफा मारतात, गरम वाफा जबरदस्त. तर हा रस्ता हिसारला जातो. अजून हिसार 90 किलोमीटर बाकी आहे. 90 किलोमीटर. तर म्हणजे हे बघा, रस्त्याला लागूनच आहे ना, कसं मस्त मैदान आहे वाळवंटाचं. आणि हे बघून ना मला एक गाणं आठवतं आहे, ते बॉर्डर पिक्चरमधलं संदेश से आते. कारण त्याचं शूटिंग कसं ते वाळवंटात ते बसलेले असतात. म्हणजे ॲक्च्युली लढाई तिथेच होते बॉर्डरला, पण तो जो सीन आहे ना, तो आता डोळ्यासमोर येतो आहे. संदेश से आते वाला, के घर कब आओगे, मिलो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है. मग ते असा वाराने असं तो हो असा वारा आहे, तर काय फील आहे. सेम वाटते, सेम. वो गुजरने वाली हवा होता मेरे दोस्तों के, मेरे गाँव जा मेरे काय 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 यार, शब्द नाहीत, खरंच शब्द नाहीत. ते गोप्रोमध्ये पूर्ण असं उजळ दिसत असेल, पण माझ्या हेल्मेटच्या ब्लॅक वायझरमुळे ना थोडं शांत दिसतं आहे. ब्लॅक वायझर जसं वर करतो आहे तसं एकदम असं तापलेला सूर्य कसा असतो तसं आहे. आणि आता जर मी वर सूर्याकडे बघितलं ना,
देवा कसा आहेस विचारायला डायरेक्ट तो माझ्या डोळ्यामध्ये आक्रमणच करून टाकेल. घे प्रसाद घे बाळा तापलेल्या सूर्याचा. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. फार करपटून गेलोय, करपटलोय रे, काय सुचत नाही. जबरदस्त राजस्थानमधल्या उन्हाने आमची वाट लावून टाकली. तर आता दुपारचे 1:30 वाजलेत. तर आता राजस्थानमधून हरियाणामध्ये जस्ट एंटर केलं आहे. तर इथे पेट्रोल पंप आहे. तर तर इथे आहे टोल नाका. तर टोल नाक्याच्या जाबी तर इथे आहे टोल नाका. तर टोल नाक्याच्याच आधी आपण जेवायला थांबतो आहे, कारण नंतर आहे ना मग ते जेवण जाणार नाही. तर आता इथे संधू फॅमिली धाबा करून आहे. तर तिथे काहीतरी हलकं फुलकं खाऊया, पराठा वगैरे, कारण नंतर संध्याकाळीसुद्धा लेट होईल. आणि बाबा जबरदस्त ऊन आहे, जबरदस्त. सगळं तापलं आहे. ह्या बॅगीलासुद्धा हात लावला ना तर चटकी लागते. आणि इथं तर बोलूच नका, सगळं गरम झालं आहे. तर आता ते झाडाची सावली बघून लावली गाडी. आणि राजस्थानमध्ये आलात ना, तुम्हाला प्यायच्या पाण्याची आणि सावलीची, झाडांच्या सावलीची कमतरता किंवा जे म्हणतो ना आपण एक कमी, ती नक्की जाणवेल. पाण्याची पाणी किती मौल्यवान आहे आणि झाडाची सावली किती आपल्याला गरजेची आहे ना, ते तुम्हाला राजस्थानमध्येच येऊन कळेल. सगळीकडे महाराष्ट्र ऊन तर जास्त आहे, पण राजस्थान बाबा वाट लावली. असं वाटतं आहे की होळीला कशी होळी पेटल्यानंतर आपण त्या होळीच्या बाजूला आलो, फेरी मारतो, ते एकदम असं तापतं आहे, तसंच सगळ्या लाटा उन्हाच्या आणि सगळ्या आहेत. चला काहीतरी पोटाला खाऊया, पुढचा प्रवास करूया बाबा. आणि गोप्रो पण तापला आहे, मोबाईल पण तापला आहे. तर मोबाईल कसा थंड करतो ते दाखवतो. तर हे बघा, इथे आहे ना एका टॉवेलमध्ये मी हा टॉवेल ओला म्हणजे एवढा ओला नाही, नॉर्मल किंचित ओला करून त्याच्यात दोन्ही मोबाईल माझे थंड करायला ठेवलेले. बाहेर जरा जरी काढला ना तापला, हा बघा लगेच तापला. तर ह्याच्यात कपड्यात गुंडाळून ठेवले होते. आणि इकडचा मॅपचा सुद्धा काढला होता, कारण कंटिन्यू सरळ चालवायचं आहे. तर राईड प्लॅन करत असेल ना राजस्थानमधून, संध्याकाळी क्रॉस करा बाबा. संधू फॅमिली रेस्टॉरंट हरियाणा. तर आता भूक तर लागले, थोडं खायचं आहे. एक जिरा राईस, एक दाल. शक्यतो अवॉइड करतो दुपारी झोपेच्यामुळे, पण ऊन एवढं आहे ना, बाकी मसाला काय खायची इच्छा नाही. तर एक परोठा मागवला आहे, आलू परोठा. कसं आहे, आणि धाब्यांवरच आहे ना टेस्टी असतं जेवण. तर मस्त बनवलं परोठा आणि झाडा आहे, टेस्ट आहे. 3 hours later. नमस्कार मंडळी, आता संध्याकाळ झाल्या आणि 3 तास आम्ही जिथे जेवलो ना तिथेच थांबलो होतो. 2 वाजता आलो होतो आणि इतकं रखरखीत ऊन होतं ना, त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज आले असते. खूप गरमी होती, 50 डिग्री सेल्सिअसच्या आगीसारख्या लाटा येणारं ऊन आणि त्याच्या वाफा, जबरदस्त बेकार असा एक्सपिरियन्स होता. तर जे 3-4 तास होते ना राजस्थानमधले, वाळवंटामधून आम्ही जी राईड करत होतो ना, अतिशय वेगळा असा हॉट एक्सपिरियन्स होता. आणि माझ्या मागे बघाल तर राजस्थान आहे, आणि माझ्या या साईडला बघाल तर हरियाणा, पंजाब आहे. तर आता मी हिसार, हरियाणा म्हणजे जे हिसार आहे ना, त्याच्या 14 ते 15 किलोमीटर आधी आहे, टोलनाक्याच्या इथे. तर तिथेच हा धाबा आहे. धाब्याला जेवलो वगैरे. तर आता निघतो आहे. 3 तासाचा थोडासा मोठा असा ब्रेक झाला, पण काही नाही, तो चांगल्यासाठीच झाला. कारण आता जो थंडावा लागेल ना, त्याच्यात थोडंसं जास्त रन होईल, कारण गाडीसुद्धा गरम होते, टायरसुद्धा गरम होतात, आणि जेवढा परफॉर्मन्स पाहिजे तोसुद्धा नाही मिळत, आणि बॉडीलासुद्धा त्रास होतो. तर एवढंच सांगेन की जास्त स्वतःला पुश करूनसुद्धा राईड करू नका, की मी करेन, मी करू शकतो, मीच करणार, अशा गोष्टी नाही हव्यात. कारण 25 दिवसाचा जो ट्रॅव्हल आहे ना, त्याच्यात आपली हेल्थसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तर चला आता फायनली पुढचा प्रवास सुरू करूया. हो. तर मंडळी 5:15, 5:30, 5:23 झाले, आणि अजूनसुद्धा ना वाफा गरम जे निवळतं ऊन आहे ना, ते सुद्धा अतिशय तापलेलं आहे. रस्ता तापलेला आहे. हो, स्पीड ब्रेकर. आणि इथे पाहू शकता लाईटचे खांब कसे लाईट ट्रान्सफरसाठी रस्त्याच्या दुतर्फा आहेत. हे फर्स्ट टाईम बघतो आहे मी असं,
रस्त्याच्या दुतर्फा लाईट्स बघितलेत, पण दोन्ही बाजूला असे खांब मस्त वाटतात, छोट्या छोट्या बावल्यांसारखे उभे, मेणबत्त्यांसारखे. पुढे सुद्धा स्पीड ब्रेकर आहे. हॉट राईड होती मंडळी आजची. हॉट राईड 2 आपल्या नाईट राईड झाल्या आणि ही डेची राईड पूर्ण तिने म्हणतात ना हॉट पांघरून घातलं 2 नाईटवर आपल्या. हो, आणि सगळं आपण घातलं ना तर आतमध्ये सफोकेशन खूप होतं, कारण आपलं जे जॅकेट आहे ते एअरटाईट आहे, त्याला मेश नाही आहे, तर त्याच्यामुळे खूप सफोकेशन होतं. आणि आता आहे ना हळूहळू हिरवी शेती, हिरवी झाडं खूप दिसायला लागतील, कारण पंजाब हरियाणामध्ये ना खूप अशी शेती वेगवेगळ्या प्रकारची केली जाते, भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या जातात. त्याच्यामुळे जे राजस्थान आहे ते असं म्हणाल तर पंजाब हरियाणावर डिपेंड आहे. खूप सारा माल मटेरियल, अन्नधान्य हे पंजाबमधून येतं राजस्थानमध्ये गहू, ज्वारी, बाजरी अशांची पिकं घेतली जातात. पण 3 महिने बाबा जबरदस्त ऊन असतं, जबरदस्त. हा काय राईटवर लेप घेतं आहे. आणि सुंदर असं मंदिर, राजस्थान, पंजाब, हरियाणा मंदिरं. त्याच्यानंतर आपल्याला आता गुरुद्वारे दिसायला सुरुवात होईल. आता गाडी मस्त थंड होती 3 तास, आता मस्त असा पिकअप घेते, टॉर्क मस्त डिलिव्हरी करते. आणि ही बघा, ह्या अशा गाई असतात ना त्या खाण्याच्या शोधात कधी रस्ता क्रॉस करतात त्यांनाच कळत नाही, कारण त्यांना गाडी नाही दिसत. हो, कारण त्यांना गाडी दिसत नाही, त्यांना फक्त भूक लागलेली असते, तर अन्नधान्य दिसत असतं असे. त्याच्यामुळे कधी काही होऊ शकतं. रस्त्यामध्ये बघितला 2 कुत्र्यांना आपण बाजूला केलं, तर असं काही आणखी तुम्हालासुद्धा दिसलं ना तर तुम्हीसुद्धा करा. या बाद हा मी प्रवास कधीच नाही विसरणार. आत्तापर्यंतचा हॉटेस्ट प्रवास आहे माझ्या एवढ्या किलोमीटरच्या राईड जर्नीमधला. कोकणात वगैरे फिरतो आपण, परंतु हा जो हॉट राईडचा उकळत्या पाण्यासारखा ज्या वाफा असतात ना बाबा, एक नंबर काय आहे, नंबरच्या पलीकडेच आहे. तर आता आपला पठाणकोटचं डिस्टन्स आहे 413 किलोमीटर. सो डोंट नो आपण फुल नाईट राईड करू, कारण आता 1-1.5 तास झोप घेतले त्या पलंगावरच, तिथे धाब्यावर मस्त ताणून दिली तिघांनी पण. मस्त 1.5 तास झोप काढल्या, कारण उन्हात जाऊन काय करणार तो. त्यामुळे म्हटलं नाईट राईडच करू. शेवटी नशिबात तीच आहे, तिच्यानीच ब्लॉग एंड करायचा असेल तर आपण काय करू. तर मंडळी आज दुपारपासून एक सीन होतो आहे, कारण आपल्यासोबत जे एकनाथ भाऊ आहेत ना तर त्यांची गाडी स्पीड पकडत नाही आहे आणि पेट्रोल पास नाही होत आहे. तर फ्युएल पंपचा इश्यू असा वाटतो आहे, तर परत गाडी बंद पडली होती. तर आता आम्ही हिसारमध्ये आहोत, तर आता बघूया इथे कुठेतरी मॅकॅनिक बघून ट्राय करूया. तर एक्सपेरिमेंट करतो आहे. टँकचं ढाकण ओपन ठेवलं आहे, हवा पास ऑन ठेवलं. या पळवा बघा, पळवा, टाका गिअर टाका. अशी मिसिंग मारते बघा गाडी, झटके मारते. हो मारते, नाही ते लगेच नाही होणार ना. तर म्हणजे आम्ही राजस्थान क्रॉस केले, आता चालू आहे टुवर्ड्स हरियाणा, म्हणजे हरियाणामध्येच आहोत. आणि राजस्थानमध्ये सगळा वाळवंटा प्रदेश होता आणि इथे सगळं हिरवळ आहे. तर आता एक छोटासा असा सीन आहे. तर आपल्यासोबत जे को रायडर आहेत एकनाथ भाऊ, त्यांची गाडी आहे ना थोडीशी मिसिंग मारते, म्हणजे झुक स्पीड पकडत नाही आहे. 40-50च्या वर ती प्रॉपर रन नाही करत आहे. तर आता त्याबद्दलच निशान भाऊ थोडंसं डोकं लावत आहेत, कारण त्यांना 4 व्हीलर मेकॅनिकचं संपूर्ण नॉलेज आहे. आणि तुमच्या रायडर मंडळीमध्ये ना एक तरी असा माणूस असावा ज्याला असं थोडं तरी नॉलेज असावं. तर आता तेच त्यांची शक्कल लढवत आहेत. मागाशी सुद्धा त्यांनी काहीतरी केलं, तर चालली होती, पण थोडं पाणी प्यायला थांबलो तर ती परत नाराज झाली आहे. तर आता बघूया. तर आता आम्ही हायवेमध्येच थांबलेलो आहोत. आता माहिती नाही आजचं डेस्टिनेशन काय असेल. तर एक सांगतो, तुमच्यामध्ये तुमची बाईक आहे तर तुमच्या बाईकबद्दलचं नॉलेज तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही अशी 5-6 हजाराची किलोमीटरची राईड कराल तेव्हा मेन जे पार्ट्स आहेत जिथे अडथळे येऊ शकतात ना ते चेंज केले पाहिजेत ना, त्या प्रॉपर क्लिनिंग केली पाहिजे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे.
कारण रस्ते कसेही असू शकतात, कधी काही होऊ शकतं. तर आता बघूया, डोकं लावूया, नाही तर मॅकॅनिक शिवाय ऑप्शन नाही आहे. ओके, रिले चेक करतोय. मग अशी ढाकण ओपन करून राईड केली होती आपण. थंड खाली ना तर रिटर्नचा पाईप खोलून बघू शकतो. हां, गरम आहे ना? गरम आहे. आहे ना? हा बघा, हे इथे बघा, हा फ्यूल पंप आहे. दाखवतो, या तिकडून या. आपण फ्युएल पंप बघूया. हा बघा, हा फ्यूल पंप आहे हा. आणि हा पाईप आहे. हे बघा, समजला? हा. एक रिटर्न, हा रिटर्न आहे बरोबर. आणि हा वरती जातो, समजला? हा. आणि हा इथून त्याला हा टाकीतून इथे येतो, या ह्याच्यातून. बरोबर. हां, इथून टाकीतून येतो, इथून वरती जातो आणि इथे रिटर्न जातो. हे काढून बघितलं ना, हा. स्विच ऑन करून, हां, तर समजेल आपल्याला की बाबा फ्यूल पंपचा आहे, प्रॉब्लेम आहे. मग ठीक आहे, गाडी थंड होईपर्यंत इथे ताडपत्री टाकूया. बस. पण काय उगीच थोडक्यासाठी रिस्क नको. बघा इकडे A few moments later. मंडळी, हरियाणामध्ये एंटर करताच सगळं हिरवंगार दिसायला लागलंय. जे उंटाचं वाळवंट दिसत होतं ना, ते 20-25 किलोमीटर नंतर सगळं रूपडच बदलून गेलंय. कारण इथे बघा ना, सगळं हिरवं 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 आणि आधी सगळं पिवळं 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 आणि आपल्याला नंतर दिसणार आहे सगळं सफेद 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 सफेद. आणि या उन्हाने आम्हाला काळं निळं करून टाकलेलं आहे. तर आता त्या एकनाथ भाऊंची गाडी पळते. निशान भाऊंची ट्रिक्स थोडीशी काम केली असं वाटतंय. पण हे हिरवळ बघून मला असं वाटतं ती गाडीसुद्धा खुश झालेली आहे. ती बोलली, चले एकनाथ, जगाच्या नाथा, तुला मी नेते रे, पोचवते. क्या बात, सुपर यार. काय झाडं आहेत, एक नंबर. काय ते डोंगर, सगळं ओकेमध्ये आहे. गाडी पण बोलत असेल, काय ती झाडी, काय ते डोंगर, एकनाथ, सगळं ओकेमध्ये आहे. एकनाथ आता पळायला लागलेत. अरे जबरदस्त. म्हणजे जी तर मंडळी, आपल्या एकनाथ भाऊंच्या गाडीमध्ये जो प्रॉब्लेम आला होता ना, तर राजस्थानमध्ये हीटमध्ये गाडीसुद्धा हीट झाली होती. त्याच्यामध्ये स्पार्क प्लग क्लीन करून आता काम झालेलं आहे. तर इथे ते मेकॅनिक आहेत. आम्ही आलो होतो बहबलपूर येथे. तर आता फायनली त्यांची गाडी पळायला लागलेली आहे. तर आपण वाया NH हायवे 52 याने जाणार आहोत. फायनली गाडीचं काम झालेलं आहे. मस्त 10 किलोमीटरचा राऊंड मारून आले. म्हटलं मोठाच राऊंड मारून या. तर अशा काहीशा गोष्टी घडतात आणि त्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहिलं पाहिजे. आणि माणसं चांगली होती, कुतूहलाने सगळं विचारतात. जेव्हा तुम्ही असे रॉबोटच्या वेशात असतात ना, तर सगळे विचारतात, हे काय, ते काय, हे कितीला, ते कितीला, गाडी कितीची आहे, कॅमेरा कितीची आहे, असं आहे. तर चला, आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. हो, तर मंडळी, सकाळी निघालो होतो पठाणकोटसाठी 9 वाजता. परंतु उन्हाच्या तडाख्यामुळे थोडीशी झोप घेतली आणि जसं की एकनाथ भाऊंच्या गाडीमध्ये हलकासा प्रॉब्लेम आला होता, तर मॅकॅनिकने ठीक केला. 20-30 किलोमीटर नंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम आला आहे. तर आता आम्ही असं ठरवलं आहे की इथे नरवाना करून एक प्लेस आहे, जी पठाणकोटपासून अजून 320 किलोमीटर अगोदर पडते. 320 ते 330 किलोमीटर. तर आता तिकडे राहण्याच्या व्यतिरिक्त काही गत्यंतर नाही आहे. म्हणून सांगतो, जर तुम्ही येणार असाल तर प्रॉपर तुमच्या गाडीतलं सगळं सामान अपडेट करा, चेक करा, चेंज करा, काही करा. कारण 6000 किलोमीटर वाटतात तेवढे सोपे नाही आहेत. कारण जे आपण स्वप्न पाहतो त्या स्वप्नांमध्ये अशी व्यत्यय येत गेली ना, तर फार कठीण होतं. कारण आपण एक बजेट फिक्स करून चालतो आणि आपल्या सुट्ट्या फिक्स करून चालतो. आणि असं जर काही तुमच्या गाडीत प्रॉब्लेम आला, इतर को रायडरच्या गाडीत प्रॉब्लेम आला, तर मग तुमचा जो शेड्यूल असतो ना, तो पुढे 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 आणि मग मनात नर्वसनेस येतो. थोडी जी एनर्जेटिक पॉझिटिव्हिटी असते ना सुरुवातीपासून, मग ते असं थोडं थोडं काय होत राहिलं, मग ते तुमचा माइंडसेट चेंज होत राहतो. सो काय नाही, आता आपण थांबूया आणि उद्या पठाणकोट गाठूया. बघूया कसा काय उद्याचा प्रवास असेल. तर आता हॉटेलवर पोचून डायरेक्ट रेस्ट करायची आहे. कारण माझा आणि निशान भाऊंचा विचार होता की आपण डायरेक्ट पठाणकोट गाठू, सकाळी 3 वाजता पोचायचं आहे. आणि गुगल मॅप पण 3 वाजेपर्यंत पोचण्याचं दर्शवतो आहे. म्हटलं जाऊ दे, त्यांना एकटं सोडून नाही जाऊ शकत. माझा डोक्यात दुसरा पण विचार आला होता की मी एकटा जाऊ, पण मग ते मला योग्य नाही वाटत आहे. सो लेट्स सी, जो लिखा है वही होगा. सो घाई करून काहीच फायदा नाही आहे. ठीक आहे, एकनाथ भाऊ येत आहेत हळूहळू 40-50च्या स्पीडने.
तर मंडळी, रात्री हॉटेल शोधेपर्यंत 10-10:30 वाजले. त्याच्यानंतर खूप थकलो होतो. तर हॉटेलवरच मी कॅम्पिंग स्टोवर मॅगी बनवली आणि ती खाऊन आम्ही झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी एकनाथ भाऊ त्यांची गाडी रिपेअर करायला गेले आणि आम्ही फ्रेशअप होऊन नरवाणा ते पठाणकोट अशा प्रवासाला सुरुवात केली. परंतु पठाणकोट यायचेच आधी जालंधरमध्ये आम्हाला जबरदस्त असा वारा पाऊस मिळाला. त्यामुळे 2.5 तास आम्ही एकाच जागी उभे होतो. तर राईडच्या चौथ्या दिवशी सुद्धा आम्ही पठाणकोटला काही पोहोचू शकलो नाही आणि संपूर्ण दिवसाचा मी थोडा नैराश्यामुळे व्हिडिओ केला नव्हता. तर मी तुम्हाला जालंधरमध्ये मिळालेल्या वाऱ्या पावसाचा थोडासा शॉट दाखवतो. त्यानंतर आम्ही रूम घेऊन जालंधरमध्ये झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सुंदर अशा फ्रेश प्रवासाला सुरुवात केली. पाऊस भरलाय, पाऊस. तर म्हणजे आता पंजाबमध्ये आणि पाऊस भरलाय, सिग्नल सुटला. चला, तर म्हणजे आता मी जालंधरमध्ये पोचलोय, जालंधरमध्ये. आणि इथून पठाणकोट आहे 100 किलोमीटर. पण आता पावसाचा असा काही माहोल झाला आहे ना, पाऊस पडणार आहे. आता 10-15 मिनिटात पाऊस पडेल. तर हे बघू शकता, संपूर्ण पावसाने ढग काळे करून सोडलेत. तर आता पाऊस पडेल. आणि सीन असा झाला आहे, माझा जो रेनकोट आहे तो एकनाथ भाऊंच्या गाडीमध्ये आहे. आता बॅगा वगैरे पूर्ण आता आम्ही लगेच पॅक करतो आहे. पण माझा जो रेनकोट आहे तो एकनाथ भाऊंकडे आहे. झाली आहे पंचायत. कारण त्या दिवशी आम्ही आहे ना रस्त्यावर झोपलेलो, त्या उशाखाली घेतलेला मी. चला, जालंधर पोचलो आहे आणि पाऊस भरलेला आहे. आला पाऊस आला. त्याची वाट पाहत होतो. यावर्षी महाराष्ट्रात नाही पण पंजाबमध्ये पाऊस अनुभवतो आहे. आणि विजा बघा काय लखलखत आहेत. आणि इथे लाईटचा पोल आहे, ह्याला टेन्शन आलं. लाईटचा स्ट्रगल बिचारा. हा, तुफान पाठवलं रेस रे, तुफान. आता रायडर जो थांबले होते ना, ते बघा बापरे, येत नाहीये बघा. गाडी चालवणार कशी? हा बघा, विदाउट हेल्मेट आहे. हेल्मेट नाहीये आणि डोळ्यात पाणी ठोकेल कोणाला तरी जाऊन. The next day. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. पंजाबमधून तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर कशा आहात मंडळी? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर मंडळी आपल्या मुंबई, लडाख, मुंबई या सुंदर अशा स्वप्नपूर्तीच्या ड्रीम राईडमध्ये आता आम्ही आहोत पंजाबला. आणि मुसळधार पावसामुळे आम्ही जालंधर येथे थांबलो होतो. आणि जालंधर येथून आजचा आमचा प्रवास असणार आहे जालंधर ते पठाणकोट. पठाणकोटपासून उधमपूर करत आपण जम्मूला आज जाणार आहोत. आणि तिथे आपल्या बाईकचं सगळं सर्व्हिसिंग वगैरे करून जम्मूतून आपण श्रीनगरपासून आपल्या लडाखच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहोत. तर मंडळी, उधमपूरमध्ये जो माझा वर्गमित्र आहे स्वप्नील, तर शाळेच्या 15 ते 18 वर्षानंतर त्याची आज भेट मुलाखत घेणार आहे. तर त्यालासुद्धा मी भेटवेन. आणि तो आहे भारतीय सैन्य दलामध्ये.
तर खूप गर्व वाटतो की आपला वर्गमित्र आपल्या भारताच्या सैन्यामध्ये आहे आणि छान अशी देशासाठी कामगिरी बजावतो आहे. तर त्यालासुद्धा भेटवेन आणि त्याच्यानंतर आजचा प्रवास आपला टोटल 300 किलोमीटरचा आहे. आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि सुंदरसा ड्रोन शॉट जो पाहिलात ना, कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि या आपल्या ड्रीम राईडमध्ये देवाने ऊन वारा पाऊस या सगळ्यांची सांगड घालून दिलेली आहे. कारण जसं आम्ही राजस्थानमध्ये होतो, वाळवंटातलं कडकडून भाजून टाकणारं असं ऊन होतं, त्याच्यानंतर हरियाणामध्ये इतका जबरदस्त वारा पाऊस आम्हाला पंजाबमध्ये भेटला. त्या पावसाने सुद्धा इतका वादळी वारा दाखवला आणि आता आपण बघायला चाललेलो आहोत बर्फ. क्या बात आहे. तर चला जराही वेळ न घालवता आपली दोन्ही रायडर्स मंडळी रेडी आहेत आता आणि बघूया कसा काय आपला आजचा प्रवास होणार आहे. तर तुम्हीसुद्धा आपल्याबरोबर स्वप्न जगा. तर इथे आहेत एकनाथ भाऊ. गुड मॉर्निंग एकनाथ भाऊ, कसं आहेत? एक्साइट वाटतंय का? एकदम खूप आहे. आता जसजसं जवळ येते तसं असं वाटतंय की आता मला माझं स्वप्न पूर्ण होतं आहे. पण पाऊस ऊन याच्यातली एक आनंद वेगळाच आहे. कारण आपण मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्रात भिजतोच होतो आहे, पण इथं प्रवास करताना खूप वेगळंच वाटतं आहे. कारण उन्हाचं सुद्धा झालेलं आहे, पाऊस झाला आणि आता सकाळी सकाळी गारवा आहे. खूप बरं वाटतं आहे आणि आता जसजसं आम्ही जवळ चाललो तसं आनंद वाटतो आहे. क्या बात. तर ऑल द बेस्ट तुमच्या राईडसाठी, स्वप्नासाठी. त्यानंतर आपले लीड रायडर निशान भाऊ आणि दुसरं सांगू ना, यांचं वय वर्ष 62 आणि 62व्या वर्षी दुसऱ्यांदा स्वप्नपूर्ती करतायत. तर तुम्ही पहिल्यांदा कोणत्या वर्षी गेलेलात लडाखला? 93मध्ये. 1993. म्हणजे खरं लडाख जे आहे ना तुम्ही जगलेलं आहे, बरोबर का नाही? बरोबर. तर आता कसं वाटतं तुम्ही पुन्हा चाललेला तेवढ्या वर्षानंतर? आणखी जास्त एक जोश आहे की मामा लडाख कसं आहे ते आता बघायला मिळतं. बरोबर. म्हणजे डेव्हलप लडाख. तर तब्बल 23 वर्षांनी पुन्हा लडाखला चाललेले आहेत आणि ते सुद्धा मस्त अशी रॉनिन ॲडव्हेंचर बाईक घेऊन. तर चला फायनली आपल्या राईडला सुरुवात करूया. आणि आपलीसुद्धा रुस्तम दाखवतो काय लोड होऊन दिसते ना यार, एक नंबर. असं वाटतं माझीच नजर लागलेला. हे बघा ना, क्या बात आहे, काय दिसते ना. आणि पावसासाठी रेन कवरने पूर्ण आपण तिला पॅकअप केलं आहे. आणि मंडळी जो तो येतो आहे ना 4 व्हीलरमधून, इथून पंजाब हरियाणामधून, बऱ्याच जणांनी विचारलं की अरे कोणसा बाईक आहे, कितना भागता है, कितने का स्पीड है, किती रुपयाची आहे, कितने लाख का है, असे म्हणजे बरेच सारे प्रश्नांनी जो तो येतो आहे तो आपल्या गाडीचे फोटो काढतो आहे, मस्त असं आपल्याशी संभाषण करतो आहे. तर खूप छान वाटतं आहे. आणि रुस्तम तुला जे मी घेऊन आलेलो आहे तर मला खूप प्राऊड फील करवतेस तू. तर लव यू सो मच. असाच आपला स्वप्नपूर्तीचा प्रवास तर सुरू करूया. तर जरा राइडिंग का हमें भी मौका मिल सकता है मतलब? हाँ मिल सकता है. कभी ये साइड आ गए ना तो इंस्टाग्राम पे अपडेट डाल देता हूँ मैं ऐसे. चलो थँक्यू. येस, आपण फॉलोअरसुद्धा वाढवला आणि दादाने आपले फोटो काढले. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे आजचा प्रवास आपला टुवर्ड्स पठाणकोट आणि जम्मू याच्या दिशेने सुरू झालेला आहे. तर लेट्स गो. क्या बात आहे. आणि तुम्हाला इथे मॅपच दिसणार आहे, थोडंसं ॲडजस्ट करा. आणि जसंच आम्ही पंजाबमध्ये आलो ना मंडळी, पंजाबचा थोडासा शॉट नाही घेतला आहे मी. ओहो, आणि काय सूर्य दिसतोय, एक नंबर सूर्यकिरण बघा. क्या बात आहे. सूर्यनारायण अंब्रेला टाईप दृश्य दाखवलं, अंब्रेला टाईप दिसतं, एक नंबर. क्या बात आहे सूर्यनारायण. आणि जसंच पंजाबमध्ये आलो ना, इथे हिरवळ इतकी दिसली ना, म्हणजे हरियाणापासून जी हिरवळ सुरू झाली आणि जे आम्ही राजस्थानमध्ये तापलो होतो ना, पूर्ण जीव शांत झाला बाबा. क्या बात आहे. काय दिसतं यार, माझं लक्षच हटत नाही आहे. तर टोटल आता मॅप लावलेला आहे उधमपूरपर्यंत आपल्या स्वप्नील मित्राला भेटण्यासाठी. पठाणकोटला जसं आम्ही पुढे जाऊ तसं गाडीचं सर्व्हिसिंग इन रूटच करून घ्यायचं आहे. तिथे 1 तास जाईल आणि जम्मूला पोचेपर्यंत आय थिंक संध्याकाळ होईल.
हां. आणि जसंच तुम्ही राजस्थानच्या पुढे येताना तुम्हाला असे गवताने भरलेले, त्याच्यानंतर असे अवाढव्य लोड केलेले ट्रक्स भरपूर भेटतात. त्याच्यामुळे ओव्हरटेकिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते. हे लोक रॉंग साईडने पण असं भरून येतात ना, पूर्ण एक लेनच्या बाहेर हे 20% ह्या साईडची पण ते लोकच व्यापून टाकतात. त्यामुळे भरपूर लक्ष द्यावं लागतं. कधीकधी त्यांचं इंडिकेशन पण नसतं, रिफ्लेक्टर पण नसतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही रस्त्यावर ऑन ॲक्च्युअल निघताना, मी कितीही व्हिडिओ व्लॉगमधून सांगेन किंवा तुम्ही कितीही यूट्यूबवर इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघा, जोपर्यंत तुम्ही ऑन रोड बाईक राईड किंवा कार राईड किंवा कोणत्याही प्रकारची रोड राईड करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. तुम्हाला माहितीसुद्धा असेल, पण खरंच ही हिरवळ बघून ना मन तळ्यात मळ्यात झालेलं आहे. पंजाबमधले सिग्नल बघा मंडळी, म्हणजे मस्त आहे. सरळ राईटला आणि इंडिकेशनसुद्धा किती ठळक आहे. आणि इथे ना सर्व्हिस रोडला बॅरिगेटिंग आहे, म्हणजे भरपूर ठिकाणी आहे हरियाणामध्ये, पंजाबमध्ये. तर हे म्हणजे बरं आहे की त्या लोकांना थोडीशी सेफ्टी आहे. इथून कोण धडकून गेला तिकडे त्यासाठी. आणि हे बघू शकता सकाळी सकाळी पंजाबची दुकानं, इथे फळ विक्रेते. चलो बाय बाय पंजाब जी, हम मिलेंगे जी. तड्डी लस्सी, तड्डा छाछ, तड्डा छोला भटूरा हमें ट्राई करना है, टाइम नहीं मिला जी, आएंगे ज़रूर जी. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, क्या बात आहे मंडळी. इथल्या जेवढे पण मी टोलनाके पाहिले ना, याच्यावर बॅनरबाजी नाही आहे. आपल्या जर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर ह्याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, यांनी ही कामं केली, त्यांनी ती कामं केली. तर दरवेळी याच्या आधीसुद्धा व्हिडिओत सांगितलं आहे की ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही या टोल नाक्याद्वारे कशाला दर्शवताय. तुमची कामं तुम्ही तुमची 100% ऑनेस्टी दाखवून करा ना. तुम्हाला सतत सांगावं का लागतं बॅनरबाजी करून, हे केलं मी, ते केलं. ठीक आहे, आपलाच पैसा त्याच्यामागे वेस्ट होतो आहे, तर हरकत नाही. राईड करायला मजा येते. आणि टायरमध्ये थोडीशी टायर प्रेशर कमी होता, तर थोडासा वाढवला, कारण आज सकाळी मी टाकला नाही. तर आता टायर टनाटन चालतं आणि स्पीड पण माझी 96पर्यंत पळते आपली रुस्तम, 96, 97. आता 90वर आपण क्रूज करतो आहे, कारण 70-80मध्ये ना आपण तेवढं अंतर गाठू नाही शकत. आता ही 90ची स्पीड आहे. आता रॉंग ओव्हरटेक करतो आहे मी, पण केअरफुली करतो आहे, कारण लोक आहे ना मधल्या इकडे पण नाही तिकडे पण नाही, मधून चालवतात गाडी. इकडे एक मी नोटीस केलं आहे, कारवाल्यांना मधून चालवतात, लाईनच्या, व्हाईट लाईनच्या मधून अशी. त्याच्यामुळे हॉर्न देत आणि अप्पर डिप्पर करत आपण आपलं इंडिकेशन करायचं. आणि लगेच मध्येच स्लो होतात, मध्येच रिव्हर्ससुद्धा येतात. खूप काही अनुभव मिळालेत मला या राईड्समध्ये, मला या ड्रीम राईडमध्ये. पेट्रोल भरण्यासाठी एवढा सगळा तांबडा करावा. क्या बात आहे मंडळी, फायनली डोंगर चढायला आपण सुरुवात केलेली आहे. रुस्तम, दिखा दे तेरा परफॉर्मन्स. भले तू लोड आहेस, मला माहिती आहे तुला थोडासा दम लागणार, पण ठीक आहे, जाऊ आपण हळूहळू, कारण तुला जेवढं झेपवणार नाही त्याच्याहून जास्त मी लोड तुझ्यावर लादलं आहे. त्यामुळे अपेक्षा मी 100% नाही ठेवत, पण दोघेही प्रयत्न करूया. क्या बात आहे. आणि आपण 60च्या स्पीडने चढतो आहे, इट्स ओके, नॉर्मल. हो समोर बघा डोंगर, क्या बात आहे, एक नंबर. अजून बर्फ तर काय दिसत नाही,
तर आपल्या समोर जी आता सिटी दिसते ना, सुंदर अशी पठाणकोट सिटी. क्या बात, किती सुंदर दिसते. इथे कुठेतरी साईडला थांबून ना एक ड्रोन शॉट घ्यायला पाहिजे. म्हणजे पोलिसांची चेकिंग आहे इथे बऱ्यापैकी, भरपूर आहे, पण ती सगळी कायदा सुव्यवस्था ह्या हिशोबाने आहे. कोणालाही विनाकारण त्रास देणं असा प्रकार नाही आहे. तर म्हणजे आता आपण पोचलोय पठाणकोटला आणि पठाणकोटमध्ये आपण आहोत मलिकापूर येथे. तर आता मी इथे आपल्या गाडीचा टायर चेंज करतो आहे. त्याच्यासाठी की आता आपण ज्या टेरेनमध्ये जाणार आहोत तर तिथे बर्फ वितळायला सुरुवातसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे काय होणार ना, जो ब्लॅक आईस आहे त्याच्यामध्ये आपला टायर, तो रोड टायर आहे आणि तो स्किड होईल आणि टायर नवीन आहे, कंडिशन दाखवतो. तर हा आपला आहे रोड टायर आणि याची कंडिशन अजूनसुद्धा चांगली आहे आणि याची कंडिशन अजून चांगली आहे. पण मी काय करतो आहे, ब्लॉक पॅटर्नमध्ये टायर टाकतो आहे कारण तिथे थोडीशी ग्रिप मिळेल गाडीला. तर कोणता टायर सिलेक्ट केला ते दाखवतो. हा एक C8 टायरचा ना, हा एक ब्लॉक पॅटर्न मी नक्की केला आहे कारण आपली साईज आहे 90, 100 आणि 10 इंचाचा टायर आहे. हे 90, याचा 100. 90 110 नाही घेत आहे कारण तो जास्त जाड होऊन जाईल. आणि दुसरा आहे JK टायर्स 12 इंचमध्ये, पण हा पॅटर्न नको. तर हा तेवढ्यात हा पॅटर्न ठीक आहे. थोडी गाडी चिखलामध्ये पण चिपकून चालेल असे टायर्स आहे. हा पण आहे, हा गोटी हा नको आपल्याला. आणि हे C8चं आहे आणि हा TVS कंपनीचा आहे, तर चालून जाईल. तर 1100 रुपयाला आपला टायर पडतो आहे आणि मी टाकलेला आहे तो C8 कंपनीचा 1400 रुपयाला. तर तो मी मुंबईला परत घेऊन जाणार आहे कारण त्याचे 200 रुपये कमी करतो आणि तो आपलाच लॉस आहे. तर बघूया, तिघांपैकी कोणाच्या तरी गाडीला बांधूया आणि मुंबईलाच घेऊन जाऊया. तो घेऊन आपल्याला ट्रॅव्हल करावं लागणार, तेवढंच आहे. तर चला, सेफ्टी फर्स्ट. तर आता टाकूया ब्लॉक पॅटर्न टायर. तर टायर फिल्ड झाला आहे, तर फायनली असा काहीसा लुक आलेला आहे. तर म्हणजे मी पठाणकोटमध्ये TVSचा हिरो ग्रिपचा टायर टाकलेला आहे ब्लॉक पॅटर्नचा. तर आता फायनली काम झालं आहे आणि जुना टायर, हा जुना नाही आहे, नवीनच आहे. ह्याची रोड ग्रिप अजून तरी चांगली आहे आणि 3-4 हजार किलोमीटर हा चालवलेला आहे. हा 1400ला आपण लावला होता C8 कंपनीचा आणि हा 1100 रुपयाने विथ लेबर चार्जेस लावून घेतले. तर आता निघूया कारण पावसाची शक्यता वाटते आणि पुढे जाऊन आपल्याला ऑइलसुद्धा चेंज करायचं आहे, फुल्ली सिंथेटिक, ते सुद्धा मी दाखवेन. आणि गाडी एवढी लोड झाली ना की मला हिमालयन चालवतं असं वाटते. चला, गणपती बाप्पा मोरया. आता बघूया परफॉर्मन्समध्ये काय फरक येईल. ब्रेक वगैरे घासून घ्यायचे आहेत, टाईट करायचे आहेत. कारण सगळं आपल्याला प्रॉपर पाहिजे. एअर फिल्टर आपल्याला हवा मारून घ्यायचं आहे. तर मंडळी, पठाणकोटमध्ये आता आपण जिथे टायर चेंज केला त्याच्यापासून 5 किलोमीटरच्या पुढे एका गॅरेजमध्ये आलेलो आहे कारण आपल्याला चेंज करायचं आहे ऑइल, जे फुल्ली सिंथेटिक मी मुंबईवरूनच घेऊन आलेलो आहे. त्याचा ग्रेड आहे 10W40, त्याचा ग्रेड आहे 10W50चा. आणि मुंबईपासून जे राईड करून आलो होतो ते सुद्धा नवीन ऑइल होतं, ते होतं 10W40. तर तुम्ही 10W30 जे वापरता ना, तर तुम्ही 10W30 जे वापरता ते सिटीसाठी चांगलं आहे. जर लाँग राईडसाठी जास्त ल्युब्रिकेशन पाहिजे असेल, जास्त चांगला परफॉर्मन्स पाहिजे असेल आणि इंजिनमध्ये स्मूथनेस पाहिजे असेल तर फुल्ली सिंथेटिक ऑइल टाका. तर आता आपल्याला इथल्या जम्मू काश्मीरच्या हिमालयामध्ये चढाई करायची आहे, त्याच्यामुळे ते जे इंजिन जास्त गरम होणार आणि बेटर परफॉर्मन्ससाठी मी कोणतं ऑइल टाकतो ते दाखवतो. तर मुंबईवरून येतानाच हे 7100 स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर रोड अँड ऑफ रोड
10W50 ऑइल हे घेतलेलं आहे आणि फुल्ली सिंथेटिक आहे आणि याची किंमत आहे 980, डिस्काउंट करून तुम्हाला 850ला मिळेल. आणि याचा कलर आहे ना लाल येईल, हे बघा हा लाल कलर आहे. आणि पाऊससुद्धा येतो आहे, आमची परीक्षा सुरू झालेली आहे. आता इकडच्या घाटांमध्ये जायचं आहे तर पाऊस भारी मजा देणार आहे. आता मुंबईवरून येताना ना आपण आपल्या गाडीची प्रॉपर सर्व्हिसिंग केलेली आणि भरपूर सारे पार्ट्स आपण चेंज केले होते. क्लचमधले क्लच शू आहे, त्याच्यानंतर वेडिएटर आहे, सगळं आपण नवीन टाकलं होतं. तर बघून तरी वाटतं आहे की सगळं व्यवस्थित आहे, कारण आपण कंटिन्यू 85, 90, 95ला क्रूज करत होतो. त्याच्यामुळे आतमध्ये आहे ना ते बेल्ट राप काम करतो. बेल्ट पण आपण बदलला आहे. तर आता कंडिशन बघूया. तर एअर फिल्टर पण आपण नवीनच टाकला होता. तर सध्या तरी तो चांगल्या कंडिशनमध्ये आहे, नवीनच दिसतोय. हवा मारायची गरज नाही आहे. इतका काय धूळ माती नाही. तर राजस्थानमध्ये धूळ वगैरे नव्हती, गुजरातमध्ये नव्हती, त्याच्यानंतर हरियाणामध्ये नाही भेटली. तर आता पुढे कसं काय असेल तर माहिती नाही, पण अजून तरी या नवीनच आहे. आणि आपला क्लच बेल्ट सगळं प्रॉपर आहे. थोडंसं तिकडे थोडंसं तिथे घासून घेतलेलं आहे आणि बस जे काय चिकणं जे आहे ते फक्त कपड्याने पुसून क्लिअर होऊन जाईल. तर एवढं काही मोठं मला जेवढं वाटलं होतं की 2200 किलोमीटर आलो आहे तर काही झालं असेल तर काय नाही, इट्स ओके. देव आपल्यासोबत आहे. तर मंडळी ऑइल चेंज करताना आपण त्या ऑइलमध्ये टाकतो आहे लिक्विमोलीचं ऑइल ट्रीटमेंट. तर इकडे याच्याने काय काय बेनिफिट आहे ते सांगा जरा, 1 मिनटं. हे लिक्विमोलीचं जे ऑइल आहे ट्रीटमेंट, हे एक सर्टन लिमिटनंतर जेव्हा इंजन गरम होतं, ऑइलची विस्कोसिटी कमी होते, तेव्हा हे काम करायला सुरुवात करतं आणि इंजनचं लाईफ वाढवतो. इंजनचे पार्ट्समध्ये जे घर्षण होतं, वेअर अँड टेअर, त्याला हा वाचवतो. तर हे किती टाकायचं? तर हे प्रत्येक गाडीचं इंजन ऑइलच्या प्रमाणे पर्सेंटेज आहे. आता समजा 1 लिटर असेल तर त्याला 30 ml या 35 ml टाकावं लागेल. 1.7 असेल तर त्याला 50 ml टाकावं लागेल. आणि मोठ्या गाड्या असतात त्याला 5 लिटर इंजन ऑइल जेव्हा चेंज करतात तेव्हा ही अख्खी बॉटल त्याला लागते. आणि हे मेड इन जर्मनी आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तर मी पण एक्साइट आहे की 2000 किलोमीटर 4 दिवसात केलेत, तर ऑइल कसं काय जळतं आणि किती काय काळं झालेलं आहे ते बघूया. ब्राउन आहे. जवळ 500 किलोमीटर चल सकता का, 500-700. तर आपण टाकलेलं ऑइल अंदाजे 65-70% यूज झालेलं आहे, गरम झालेलं आहे म्हणजे. हां, तर आता हे बघा ही ऑइलची क्वालिटी आहे अजून. तर हे अजून चालेल, पण परत तिथे जाऊन प्रॉब्लेम होईल. तर आता आपण डायरेक्ट 10W50 टाकूया आणि आता चेंज करूया. सर्व्हिस रोड आहे, आपलं लाईनीची दुकानं असतील ना. तर मंडळी, पठाणकोटमध्ये आपण आपल्या गाड्यांचं सर्व्हिसिंग आणि प्रॉपर चेकिंग केलेलं आहे. तर पठाणकोटमध्ये आलात ना तर सुजानपूर येथे या आणि ते JML ऑटो बाईक स्पेअर पार्टचं शॉप आहे आणि त्याचे मालक आहेत आदर्श भाऊ. तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि इथे आलात ना पठाणकोटवरून इथे यायचं आहे आणि इथे शॉप आहे डाव्या बाजूलाच. तर एकदम प्रॉपर सर्व्हिसिंग आणि प्रॉपर चेकिंग के लिए तो बहुत बहुत शुक्रिया आपका. कोई भी आएगा तो हेल्प कर दीजिएगा. चलो, धन्यवाद. ये लोग भी देखो मिल गए, मुंबई गई है. तर खरं सांगू ना, एकदम मनापासून आणि रिझनेबल रेट, म्हणजे पूर्ण गाडी चेक केली आणि 100 रुपये घेतली. ऑइलसुद्धा मी घरून आणलं होतं आणि ते ऑइलसुद्धा टाकलं. तर पैशाचं टेन्शन नाही, पण काम परफेक्ट देणार, कारण आमच्यासोबत मेकॅनिक आहे, ते स्वतः सांगतील कसं झालं. एकदम हां, व्यवस्थित केलं का. चला म्हणजे तिथेच आपण गॅरेजचं काम केलं आणि त्याच्या पुढेच हा डोगरा पंजाबी धाबा आहे आणि इथेच आता आपण रोटी सब्जी आणि राजमा
आणि राईस खाल्लं. आणि मेन म्हणजे ना एकच डिश मागवली की तिघांमध्ये होतं आहे, त्याच्यामुळे अन्न वेस्ट नाही जात आहे, पोट जास्त टाईट नाही होतं आणि दुसरं म्हणजे आपले पैसे सेव्ह होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आलात ना तर 3 रायडर नक्की या. दोघांमध्ये सुद्धा क्वांटिटी एवढी येते ना, दोघं नाही खाऊ शकत, वेस्ट होईल ते असं आहे. तर चला आता आपली पुढची राईड कंटिन्यू करूया. आणि आता टोटल आपल्याला 110 किलोमीटर जायचं आहे उधमपूर. चलो लेट्स गो टू उधमपूर. आता इंटरकॉम कनेक्ट करतो आहे, कारण मी आणि निशान भाऊ इंटरकॉमशी कनेक्टेड असतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी इझी होत आहेत. मागून कोण आला, पुढून कोण आला. त्यानंतर इंटरकॉमचा फायदा म्हणजे की लेफ्ट राईट घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे ते सुद्धा इझी होऊन जातं. चला आता मस्त मस्त नजारे तुम्हाला बघायला मिळणार आहेत, तर त्यासाठी स्टे ट्यून राहा. ओहो क्या बात आहे, टुरिस्ट आहेत. तर आता आपण एंटर केलेलं आहे लखनपूरमध्ये, जम्मू काश्मीर एंटर केलं आहे आपण. आणि पोलिसांचे ड्रेस चेंज झालेले आहेत. पंजाबमध्ये पगडी होती सगळ्या पोलिसांच्या डोक्यावर, इथे टोप्या आहेत. आणि काय सिविक सेन्स आहे, कचरा डायरेक्ट गाडीतून खाली. आणि कोण साफ करणार हे सगळं, काय बोलणार. तर इथूनच एंट्री झालेली आहे जम्मू काश्मीर. क्या बात. आपला 5वा स्टेट एंटर करतो आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर. महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये आपल्या सुझुकी 125 बर्गमॅनवर, आपल्या रुस्तमवर, आपल्या स्वप्नपरीवर. क्या बात, एक नंबर. रस्ते बघा, 60. गाडीचं ऑइल चेंज केलं, काम केलं, गाडी एक नंबर सणाना पळते. मंडळी आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एंटर केल्यापासून 3 नद्या क्रॉस केल्या. तर त्या नद्यांना आहे ना पाणी नाही, पण मोठमोठे दगड, माती पण नाही, मोठमोठे. ओ घार एवढ्या जवळ. ओहो इथून गेली. क्या बात. आपला ड्रोन असता तर त्याला धरून घेऊन गेली असती ती. बदमाश असतात त्या. तर इथल्या नदीपात्रामध्ये ना पाणीच नाही आहे. नदीत आपण कशाला जातो, नदीत पोहायला जातो. तर या नदीत तुम्ही कशाला जाल, तुम्हाला टेन्शन आलं तर तुमचं डोकं फोडून घ्यायला जा या नदीत. काय म्हणणार, पाणीच नाही. आता बघूया पावसाळ्यात पडेल, जेव्हा तुम्ही याल तर पाणी असेल. ओ राईट मारो. जेवल्यानंतर म्हणजे आपण जिओचं सिम कार्ड घेतलं आणि सिम कार्ड घेऊन 1-2 फोन ट्राय केले, तर सिम कार्ड चालू आहे. आणि जिओचा नंबर आहे आणि नंबर 6060पासून चालू होतो. त्यामुळे मी थोडा कन्फ्यूज झालो. आणि बापरे केवढा मोठा दगड आहे डोंगरात. काय दिसतंय, खतरनाक दिसतं, खतरनाक. तर म्हणजे आता आम्ही जो रस्ता निवडला आहे ना, तर त्या रस्त्याला तुम्ही पाहू शकता डोंगर असे फक्त उभे दगड आहेत मोठे आणि ते तोडून रस्त्याची कामं सुरू आहेत. विकास सुरू आहे, विकास. आणि जरुरी तर आहेच, पण या निसर्गाची सुद्धा वाट लागते आपल्या विकासासाठी. आणि रोड किती मस्त आहे, असं वाटतं मी कोकणातच गाडी चालवतो आहे. अरे हे होतं माझं लक्षात नाही खाली काय म्हणतात, घोरपड मोठी होती, घोरपड मोठी. बापरे. तर मी वर डोंगर बघत होतो आणि ती खाली कधून आली माहितीच नाही. नशीब तिला बघितली आणि आपण वाचवली तिला. काय रस्ता आहे. अरे एक नंबर ना. आपण जर त्या जम्मू हायवेने गेलो असतो ते काहीच नसतं दिसलं आपल्याला. म्हणून तो मला बोलला की तू इकडून या, खूप बघण्यासारखं आहे.
हे झाड बघा काय दिसतंय, हे डोंगर आणि काय हा दगड. हो, इथे बॅरिकेडिंगच नाही, जो आला तो गेला डायरेक्ट खाली. बापरे, गेलं पण असेल कोणतरी. हां, डायरेक्ट कंट्रोल नाही होणार गाडी. अरे हां, आपण हाईट गेन करतोय हळूहळू. मजा आहे रुस्तम, तरी मजा आहे. आणि मॅपमध्ये बघा काय घाटा लूप्स कसे आहेत, तसाच आहे घाट, एकदम घाट सेक्शन. तर कसा होता ड्रोन शॉट नक्की कमेंट करा. आणि असं वाटतं की कशेडी घाटामध्ये आहे, कसाऱ्या घाटामध्ये आहे. घाट एक नंबर लागलेत. हो, आणि असं वाटतं की कोकणातच चालवतं आहे. पण हे जे ट्रक चालवणारे येतात ना, ते रपा रप चालवतात. त्याच्यामुळे तुम्ही चालवताना काळजी घ्या. उधमपूर 63 किलोमीटर आहे आणि 63 किलोमीटरसाठी 2 तास दाखवत आहे, म्हणजे एका तासाला 30 किलोमीटर. म्हणजे रस्ता एवढा ऑफरोड आहे ना, पण ते झाडं बघून डोकं शांत होतं. मंडळी, वर झाडं बघा किती सुंदर आहेत आणि खाली रस्ता खूप खराब आहे. एक छान एक खराब. इतका ऑफरोड आहे की गेले 10-15 किलोमीटर 10 किलोमीटर असाच रस्ता आहे. त्याच्यामध्ये फक्त 5 आणि 10च्या स्पीडनेच चालवतो आहे. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, गाडी पटक गई. बघा, एकदम कुठून हँडल वळवायचं तोच विचार करावा लागतो. या रस्त्याला फक्त हिमालयन काम करेल, एक्सपल्स काम करेल, कारण विस्टॉम पण टूरर बाईक आहे. एवढा विस्टॉम एवढा हे नाही सहन करणार. आणि त्याच्यामध्ये आपली बर्गमॅन भटके खाते म्हणजे मोठी गोष्ट आहे. म्हणजे निसर्ग इतका सुंदर आहे ना बघा. आणि आता गार वारा लागतं, कारण वाजलेत 5:30 आणि आम्हाला 30 किलोमीटरसाठी 1.5 तास दाखवत होता. 1.5 तास बाबा. रस्ता एवढा खराब आहे की 10, 20, 5, 2 एवढी स्पीड आहे असा मोह दाखवतो आणि त्याच्यानंतर खड्डा येतो. त्याच्यामुळे या रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. त्याच्यामुळे रेकमेंडेड सध्या तरी नाही आहे. जर कोणी या 1-2 वर्षात लडाखला येणार असेल, ओहो गो माता चलो चल. तर म्हणजे या ॲडव्हेंचरवाल्या रस्त्याच्या मध्ये किती सुंदर असा टनेल आला आहे बघा ना, एक नंबर. आणि जेमतेम हा 200-300 मीटरचा असेल. गणपती बाप्पा मोरया. क्या बात.
बरीच अशी कामं या रस्त्याचे डोंगर तोडूनच झालेत. या रस्त्याची असे नाही, बऱ्याच ठिकाणी. तर हा पण मधला पॅच काढलेला आहे डोंगराचा. पण हा रस्ता खूप ऑफ रोडिंग आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट जम्मूवाल्याच रस्त्याने जा. पठाणकोटवरून जम्मू एक्सप्रेस म्हणजे जम्मू हायवे जो लागतो तोच पकडून जा उधमपूरला. किलोमीटर जास्त आहे पण टाईम तेवढाच आहे. याच्यामध्ये टाईम तेवढा आहे पण किलोमीटर कमी आहे. हे बघा ना, हे कधी कोसळून आलं खाली. चला बाबा. म्हणजे फायनली आपण उधमपूर पोचलो आहे आणि आता मित्र आपल्याला घ्यायला आलेला आहे. तर आपण एक 5 मिनटं त्याच्या लोकेशनपर्यंत पोचू. पण उधमपूर मार्केट ना म्हणजे असं थोडंसं आहे, बऱ्याच गोष्टी मिळण्यासारख्या आहेत. आणि आम्ही जिथे जातो आहे ना तिकडे व्हिडिओ अलाउड असेल नसेल सांगू शकत नाही, कारण ते पूर्ण आर्मीचा बेस कॅम्प आहे आणि तिथल्या गोष्टी नाही दाखवू शकत म्हणजे सोशल मीडियाद्वारे. तर त्याला भेटवतो, त्याच्याशी गप्पा गोष्टी करू आणि उद्याची राईड आपण कंटिन्यू करू. तर म्हणजे फायनली आपला मित्र आपल्याला घ्यायला आलेला आहे. आता इथे माहिती नाही कॅमेरा अलाउड वगैरे असेल का नाही. बस. तर म्हणजे मस्त अशी राईड करून आता पोचलो आहे. जसं मी सांगितलं होतं आपला मित्र आर्मीमध्ये आहे, सैन्यामध्ये. आणि मस्त असं इथे 14-15 वर्षापासून या नॉर्थ साईडच्या सगळ्या ठिकाणी तो आपली कामगिरी बजावतो आहे. तर आलेलो आहे त्याच्या घरी. मस्त आम्ही सगळे आता फ्रेश झालो आहे. तर आता त्याला भेटवतो. तर 18 वर्षानंतर आज भेट झालेली आहे. 10वीचा पेपर लिहिला होता, काय माहिती नाही रिझल्टच्या टाईमनंतर पण भेटलो असेल का नाही. 1-2 वेळा गणपतीला घरी गेलो होतो त्याच्यानंतर. तर हा आहे आपला भाऊ स्वप्नील पवार. तर लुक पाहू शकता, एक नंबर, क्या बात आहे. तर स्वप्नीलला 18 वर्षानंतर भेटलो आहे आणि खूप भारी वाटलं. जसं त्याने आपली इंस्टाग्रामची पोस्ट बघितली ना, त्याने लगेच फोनाफोनी चालू केली की हा इथे येतो आहे तर माझ्या घरी आला पाहिजे. तर खूप छान वाटलं भेटून. आणि आता इथे भरपूर सारी खातिरदारी केली आहे, मस्त मस्त जेवायलासुद्धा बनवलं आहे. आणि आणखी एक दाखवायचं आहे, त्याला मिळालेले मेडल्स, म्हणजे ही गर्वाची गोष्ट आहे. तर इथे बघा स्वप्नीलला भेटलेले मेडल्स. आणि हे कशामध्ये ते जरा सांग ना. आर्मीमध्ये माझी 9 वर्ष पूर्ण झाली म्हणून मी भेटलेलं आहे. हे 75 इयर्स आहे. हे मी कारगिल बर्फामध्ये राहिलो होतो 2.5 वर्ष, त्याचं आहे. आणि हे JNKचं भेटतं. आणि हे CI ऑपरेशनमध्ये, CI म्हणजे क्रिटिकल एरिया असतो त्यामध्ये होतो, त्याचं आहे. आणि अजून एक मेडल आहे, ऑपरेशन दुसरं मेघदूत केलं होतं, ते आता नाही सध्या आपल्याकडे. आणि 15 वर्षाच्या ड्युटीमध्ये कुठल्या एरियाला तू किती वर्ष ड्युटी केली? मी गंगानगरमध्ये केली आहे 2.5 वर्ष. परत आपला बंगालमध्ये केलेली आहे 4 वर्ष. आणि भोपाळमध्ये केलेलं आहे 2 वर्ष. बडोदरा 1 वर्ष. परत कारगिलमध्ये 2.5 वर्ष केलेली आहे. हे उधमपूरमध्ये आता 2.5 वर्ष होतील. आणि गंगानगरमध्ये केलेली आहे. क्या बात आहे. 2.5 वर्ष. तर असा काहीसा एक्सपिरियन्स आहे. आणि शाळेत असताना वाटलं नव्हतं की हा सैन्यविन्यामध्ये जाईल, कारण तेव्हा एवढे मस्ती करायचे ना, म्हणजे सहलीला आम्ही जेव्हा गेलो असेल ना तेव्हाच्या आठवणी वेगळ्या होत्या. तर हां द्या, हे इकडे हे बघा आली बोला. तर मस्त अशा आठवणी. आणि फायनली आज 18 वर्षानंतर आपल्या मित्राला भेटलेलो आहे. तर खूप भारी वाटते. तर आजचा आमचा इथलाच प्रवास तर आजचा आमचा स्टे याच्या घरीच असणार आहे. तर इथपर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. जो आपण जलंधर, पठाणकोट आणि आता जो रस्ता आपण फिरून आलेलो आहे उधमपूरपर्यंत आणि इथली उधमपूर सिटी आणि एकंदरीत ऑफ रोडिंग वगैरे कशी वाटली, ड्रोन शॉट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या प्रत्येक एपिसोडला प्रेम नक्की द्या. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे जग खूप सुंदर आहे आणि या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या एपिसोडमध्ये. त्याच्यामध्ये अजून ॲडव्हेंचर गोष्टी वाढत जाणार आहेत आणि आपण कुठे जाणार आहोत ते पुढच्या व्हिडिओच्या थंबनेलला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे. चला या व्हिडिओमधून घेतो तुमचा राम राम.